नमस्कार. आज आपण एका अशा भारतीय कायद्याबद्दल बोलणार आहोत जो थेट आपल्या शेतीशी आणि अन्नाशी जोडलेला आहे. हा कायदा मोठ्या कंपन्यांचे हक्क आणि लहान शेतकऱ्यांचे हित यांच्यात एक नाजूक संतुलन साधतो. चला तर मग या महत्त्वाच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग कायद्याच्या खोलात शिरूया. तर ज्या कायद्याबद्दल आपण बोलतोय त्याला आता तब्बल 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कायद्याचं नाव आहे वनस्पती जाती आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा. शॉर्टमध्ये आपण याला PPVNFR कायदा म्हणूया. हा कायदा 2001 साली लागू झालाय आणि आता तो एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचलाय. पण मग प्रश्न हा उठतो की बियाण्यांबद्दलचा हा 25 वर्ष जुना कायदा आज अचानक चर्चेत का आलाय? असं काय आहे या कायद्यात आणि आजच्या काळात तो इतका महत्त्वाचा का ठरतोय? चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. बरं, आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी झलक. आपण सुरुवातीला ह्या कायद्याच्या 25 वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलू. मग जागतिक स्तरावर काय परिस्थिती होती आणि भारताने स्वतःचा वेगळा मार्ग कसा निवडला ते समजून घेऊ. त्यानंतर या कायद्याने हक्कांचं संतुलन कसं साधलंय, प्रत्यक्षात काय आव्हानं आहेत आणि भविष्यात काय वाढून ठेवलंय यावरही नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बियाण्यांसाठी रौप्य महोत्सव, एका ऐतिहासिक कायद्याचा उत्सव. खरं तर हा कायदा भारतीय शेतीसाठी एक मैलाचा दगडच ठरला आहे. पण हा कायदा बनवण्याची गरजच का पडली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जागतिक पटलावर जावं लागेल. पाहूया द ग्लोबल IP पझल, अ चॉईस फॉर इंडिया. तर गोष्ट आहे 90च्या दशकाच्या शेवटच्या काळातली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे WTO ने करार आणला, ट्रिप्स नावाचा. या करारानुसार सदस्य देशांना त्यांच्या वनस्पतींच्या जातींचं म्हणजे प्लांट व्हरायटीजचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज खाली संरक्षण करणं बंधनकारक झालं. आता भारतासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मग भारतानं काय केलं? इतर देशांप्रमाणे एखादं तयार मॉडेल स्वीकारलं नाही. भारतानं निवडला स्वतःचा एक वेगळाच मार्ग. पाहूया इंडियाज युनिक सोल्युशन, क्राफ्टिंग अ कस्टम फ्रेमवर्क. आणि याच मार्गाला म्हणतात सुई जेनेरिस सिस्टम. आता हा सुई जेनेरिस शब्द ऐकून गोंधळून जाऊ नका. याचा साधा अर्थ आहे आपल्या प्रकारची एकुलती एक. म्हणजे ही एक अशी खास कायदेशीर व्यवस्था आहे जी फक्त आणि फक्त वनस्पतींच्या जातींसारख्या विशिष्ट गोष्टींसाठीच बनवली आहे. हे म्हणजे कसं, एखाद्या खास कामासाठी बनवलेलं खास हत्यार ते इतर कुठे नाही वापरता येणार. ही पद्धत पेटंटसारख्या नेहमीच्या IP कॅटेगरीमध्ये बसत नाही. तर नेहमीच्या पेटंट सिस्टममध्ये आणि भारताच्या या खास सिस्टममध्ये नेमका फरक काय आहे? बघा, स्टँडर्ड पेटंटमध्ये काय होतं, ज्याने नवीन वाण तयार केलं त्याची पूर्ण मक्तेदारी असते, शेतकऱ्यांच्या वापरावर बंधनं येतात. पण भारताच्या सुई जेनेरिस प्रणालीने काय केलं, तिने सगळ्यांसाठी संतुलित हक्क निर्माण केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या पारंपरिक पद्धतींना संरक्षण दिलं. या कायद्याची उद्दिष्ट अगदी स्पष्ट होती. एकीकडे वनस्पतींच्या नवीन जाती आणि त्या तयार करणाऱ्या संशोधकांचे हक्क जपायचे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हक्कांनाही तितकंच महत्त्व द्यायचं आणि त्यांचं संरक्षण करायचं. सोबतच नवीन जातींच्या विकासाला प्रोत्साहन द्यायचं आणि सरकारी संशोधन संस्थांचं हितसुद्धा जपायचं. म्हणजे सगळ्यांचा विचार केला गेला होता. आता येऊया या कायद्याच्या अगदी गाभ्याकडे. अ बॅलन्स ऑफ राईट्स, द 3 पिलर्स ऑफ द ॲक्ट. हा कायदा अक्षरशः 3 महत्त्वाच्या स्तंभांवर उभा आहे आणि हे 3 स्तंभ वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अधिकार देतात. यातला पहिला स्तंभ आहे ब्रीडर्सचे हक्क, म्हणजे ज्यांनी एखादी नवीन जात किंवा वाण विकसित केले त्यांचे हक्क. त्यांना काय मिळतं, तर त्या वाणाचं उत्पादन आणि विक्री करण्याचा एकमेव अधिकार. त्याचं मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन, इतकंच काय तर आयात निर्यात करण्याचाही हक्क त्यांना मिळतो. साहजिकच यामुळे नवनवीन गोष्टी शोधायला प्रोत्साहन मिळतं. आता दुसरा स्तंभ तो आहे इतर संशोधकांच्या हक्कांसाठी. म्हणजे असं की कोणत्याही नोंदणीकृत वाणाचा वापर दुसऱ्या कुठल्याही संशोधकाला रिसर्चसाठी करता येतो. समजा एखाद्या वाणाचा वापर करून त्यावर अजून काम करून नवीन वाण विकसित करायचं असेल तर तेही करता येतं. यामागचा विचार खूप महत्त्वाचा आहे. ज्ञान किंवा संशोधन कुठल्या एक व्यक्तीकडे किंवा कंपनीकडे अडकून राहू नये. आणि आता येतो तिसरा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, तो म्हणजे शेतकऱ्यांचे हक्क. आणि हेच या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काय अधिकार मिळतात, तर बियाणे जपण्याचा, वापरण्याचा, पुन्हा पेरण्याचा, एवढंच नाही तर एकमेकांमध्ये बियाण्यांची देवाणघेवाण करण्याचा आणि ते वाटण्याचाही अधिकार मिळतो. ते त्यांच्या पारंपरिक जातींची नोंदणी करू शकतात आणि जर त्यांनी अनुवांशिक संसाधनांचं संरक्षण केलं तर त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळू शकतो. पण थांबा, इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शेतकऱ्यांना हे सगळे अधिकार आहेत, पण एका अटीवर.
त्यांना या कायद्याखाली संरक्षित असलेल्या वाणाचं बियाणं ब्रँडेड बियाणं म्हणून विकता येत नाही. म्हणजे ते स्वतःच्या नावाचं पॅकेट बनवून विकू शकत नाहीत. आणि हे का गरजेचं आहे? तर ज्या ब्रीडरने ते वाण तयार केलंय त्याच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी. या कायद्यात अजून एक जबरदस्त तरतूद आहे, ती म्हणजे बेनिफिट शेअरिंग किंवा लाभ वाटणी. याचा अर्थ काय? समजा एखाद्या कंपनीने एखाद्या शेतकऱ्याच्या पारंपरिक वाणाचा वापर करून एक नवीन व्यावसायिक वाण तयार केलं, तर त्या शेतकऱ्याला कंपनीच्या नफ्यात वाटा मिळवण्याचा हक्क आहे. किती महत्त्वाचं आहे हे? हे म्हणजे शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या ज्ञानाचा सन्मान करण्यासारखा आहे. आता हा सगळा कायदा फक्त कागदावर राहू नये म्हणून एक संस्थाही स्थापन केली आहे, PPV&FR अथॉरिटी. ही संस्था काय करते? तर ती एक नॅशनल रजिस्टर सांभाळते, ज्यात सगळ्यात संरक्षित जातींची लिस्ट असते. एक नॅशनल जीन बँक आहे, जिथे या सगळ्या जातींचं बियाणं सुरक्षित ठेवलं जातं. आणि एक नॅशनल जीन फंडसुद्धा आहे, ज्यातून शेतकऱ्यांना लाभ वाटणी किंवा नुकसान भरपाई दिली जाते. म्हणजे एक पूर्ण सिस्टम तयार केली आहे. बरं, कायदा तर खूप छान आहे, विचारही खूप चांगला आहे. पण प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे? आता वेळ आहे एका रियालिटी चेकची. बघूया चॅलेंजेस ऑन द ग्राउंड. तर या कायद्यासमोर आव्हानंही कमी नाहीयेत. पहिलं म्हणजे नोंदणीची प्रक्रिया खूप किचकट आहे. लहान शेतकऱ्यांना मदतीशिवाय त्यांची जात नोंदवणं खूप अवघड जातं. दुसरं म्हणजे कायद्याची अंमलबजावणी म्हणावी तितकी प्रभावी नाहीये. अनेक शेतकऱ्यांना तर त्यांच्या हक्कांविषयी माहितीच नाही, त्यामुळे ते त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत. तिसरा धोका आहे मक्तेदारीचा. मोठ्या कंपन्या महत्त्वाच्या जातींवर नियंत्रण मिळवू शकतात, ज्याचा फटका लहान शेतकऱ्यांना बसेल. आणि शेवटी पारंपरिक ज्ञानाचं संवर्धन करण्यासाठी जे प्रोत्साहन मिळायला हवं ते अपुरं आहे, अशी एक चिंता आहेच. या कायद्याला आता 25 वर्ष झाली आहेत. इतका मोठा प्रवास केल्यानंतर आता पुढचं पाऊल काय असणार? पाहूया द नेक्स्ट चॅप्टर, लुकिंग टू द फ्युचर. हे एक वाक्य या कायद्याचं सार अगदी अचूकपणे सांगतं की PPVFR कायदा हा जागतिक IP दबावाला भारताने दिलेलं एक स्वतःचं खास उत्तर आहे, जे नवनिर्मिती आणि समानता यांच्यात जाणीवपूर्वक संतुलन साधतं. आणि हेच या कायद्याचं खरं सौंदर्य आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे ठेवून जातो. आज जसं हवामान बदलतंय, अन्न सुरक्षेचं संकट मोठं होतंय, अशा परिस्थितीत हा 25 वर्ष जुना कायदा आपल्या उद्याच्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण करू शकेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात या कायद्याचं खरं भविष्य आणि यश दडलेलं आहे.